नमस्कार मित्रांनो, कोकणात पडतोय पैशांचा पाऊस। तर तुम्हाला आज मी कोकणात घेऊन आलो आहे, दापोलीला, देगाव माझ्या गावी, आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणात पडणारा पैशांचा पाऊस। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका। तर मग चला पाहूया कोकणातला पैशांचा पाऊस। हा बघ कोकणातला रानमेवा। चला करवंद तोडूया आणि खायला सुरुवात करूया। ही पिकतील आता करवंद। हा, ही सर्व कसं माणसं येत नाहीत ना आता जंगलामध्ये, त्यामुळे कसलीही गच्च झाली आहे झाडी। बघ कसं जायचं त्या साईडला, जा मग तू पुढे। आता कसं झालंय माहितीये, माणसंही पाटी तोडत नाहीत, जंगलामध्ये येत नाहीत, माणसं कमी झालेत, म्हणून हे सगळं आता वाढत चाललंय असं। आणि त्यामुळेच आता हे जंगली प्राणी पण जे आहेत ते वाढलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, म्हणजेच भटके परिंदे। तर मित्रांनो, कोकणामध्ये पडत आहे पैशांचा पाऊस। पैशांचा पाऊस म्हणजे कसा मी तुम्हाला सांगू बघा। आता हा मार्चचा महिना आहे, मार्चमध्ये काजू येतात आणि काजूची बी सरासर एक सुकी बी असेल, जर तुम्ही मार्केटमध्ये विकायला गेलात तर एका बी मागे तुम्हाला 1 रुपया नक्कीच मिळेल। तर म्हणूनच मी बोललो, रुपये नाही, नोट्स नाही, करन्सी नोट्स नाही, तर हा आहे पैशांचा पाऊस। हा बघा, तर इथे लोकांचा भरपूर तुटवता आहे, माणसांची कमी आहे। काजू चिकार आले आहेत, पण काजू काढायला किंवा काजू गोळा करायला, काजू टिपायला माणसं भेटत नाही आहेत मित्रांनो। तर म्हणून जर कोणाला पैसे कमवायचे असतील या 3 महिन्यामध्ये तर नक्की कोकणला व्हिजिट करा आणि तिथल्या शेतकरी बांधवांना काजू काढण्यामध्ये मदत करा। इथे 300 रुपये तर मजुरी नक्कीच मिळेल तुम्हाला, वरून तुम्हाला काजूच्या या बिया पण मिळतील। तर मित्रांनो, एका झाडापासून हे मिळालेलं उत्पन्न आहे। एकदम अमेझिंग होता। हे काजूचा बोंड, ही काजूची बी, हा जंगलातला रानमेवा। म्हणजे जर आपल्याला रानामध्ये भूक लागली, तहान लागली, तर पाणी किंवा काही खाणं कॅरी करायची गरज नाही, ही काजूची बोंड तुम्ही खाऊ शकता। हे बघा, जयंत आणि त्याच्या सुक्या काजू इथे जमा केलेले आहेत। तर मित्रांनो, जवळून तुम्ही पाहू शकता हे जयंताने जमा केलेल्या सुक्या बी आहेत। आणि इथे खाली तुम्ही पाहू शकता हे कैरी आहे। कैरीचं आम्ही आता घरी जाऊन पन्ह बनवणार आहोत आणि मस्त एकदम थंडगार पन्ह पिणार आहोत। तर आज आमचा हा 1 तासामध्ये जमा केलेला स्टॉक आहे। बस इथे यायचं, दिवसाचं नाही, तुम्ही तासाभरात एवढे, आता हे मला वाटतं 3-1 किलो तरी बिया असतील। 3 किलो बिया म्हणजे 300 रुपये तुमचे तासाभरात सुटले आरामशीर अगदी। आणि पूर्ण दिवस जर तुम्ही असाच स्पेंड केला जंगलामध्ये आणि प्रत्येक झाडाखाली जाऊन तुम्ही जर काजू
तोडत राहिलात तर नाही नाही म्हणता 1000-1200 रुपये दिवसाचे आरामशीर सुटतात मित्रांनो. तर एकदम फायदेशीर आहे हे. सुट्टी घ्या एक 4-5 दिवसाची, आठवड्याला तुम्ही गावाला या आणि मग काय काजूची मजा लुटा. काजूच काजू. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता आम्ही बोंड तोडून घेतली आहेत ओल्या बियांची. ही सुकी बी आणि आम्ही सॉर्ट केलेले आहेत जरा. छोटी साईज आणि मोठी साईज. ही सुकी बी आहे तुम्ही पाहू शकता आणि ओली बी ही पण मोठीवाली आहे आणि ही छोटी साईज आहे थोडीशी. ह्या जमा केल्या आहेत. कैऱ्याचा आम्ही पन्ह करणार आणि ही इथे जी बोंड दिसत आहेत ती आम्ही ठेवली आहेत गुरांसाठी खायला. चला मग आता आमचा टाईम ओव्हर झालेला आहे, पाणी संपलं आहे आमचं. तर घरी परत निघूया. 1 तास झालेला आहे, आता ऑफिसला बसायचं आहे जाऊन. तर चला मग आता त्या बिया कशा कापतात या तुम्हाला मी दाखवीन सेम व्हिडिओमध्ये, पण घरी जाऊन.